विठुरायाची माघी यात्रा 8 फेब्रुवारीला होणार आहे। या यात्रा काळामध्ये ऑनलाईन आणि व्हीआयपी दर्शन बंद असणार आहे। स्थानिकांच्या दर्शन वेळेमध्ये देखील वाढ केली जाणार आहे। माघी यात्रा ही 8 फेब्रुवारीपासून सुरू होणार आहे। दरम्यान ऑनलाईन आणि व्हीआयपी दर्शन हे त्या काळामध्ये बंद ठेवण्यात येणार आहे। विठुरायाच्या माघी यात्रेसाठी महत्त्वाचे निर्णय घेण्यात आलेले आहे। शिवाय स्थानिकांच्या दर्शन वेळेमध्ये देखील वाढ केली जाणार आहे। भक्तांचा असणारा रीग आणि भक्तांचा असणारा विठुरायाच्या चरणी ओढा पाहून हे निर्णय घेण्यात आलेले आहेत। विठुरायाच्या माघी यात्रेसाठी महत्त्वाचे निर्णय घेण्यात आलेत। आत्ताच मंदिरे समितीची बैठक संपन्न झाली। या बैठकीमध्ये वारकऱ्यांना केंद्रबिंदू समजून त्यांना सुलभ दर्शनाची व्यवस्था कशी करण्यात येईल आणि पत्राशेड क्रमांक 6 पर्यंत उभा करण्यात आलेले आहेत। ज्या पद्धतीने आषाढी आणि कार्तिकीला या दर्शन बारीमध्ये सुविधा असती त्या सगळ्या सुविधा मंदिरे समितीने देण्याचा अतिशय चांगला निर्णय आज झालेला आहे। मंदिर संस्थाने कोणते महत्त्वपूर्ण निर्णय घेतलेत जाणून घेऊयात। 8 फेब्रुवारी रोजी श्री विठ्ठलाची माघी यात्रा सुरू होणार आहे। या यात्रा काळामध्ये ऑनलाईन आणि व्हीआयपी दर्शन बंद असणार आहे। स्थानिकांच्या दर्शन वेळेमध्ये देखील वाढ करण्यात येणार आहे। सकाळी 6 ते 7, सायंकाळी 10 ते 10:30 या काळामध्ये स्थानिकांची दर्शन वेळ असेल। दर्शन रांगेमध्ये नैसर्गिक मृत्यू झाल्यास 1 लाख रुपये मिळतील। मंदिर समितीकडून 1 लाख रुपये देण्यात येणार आहेत। निधन झालेल्या भाविकाला गावी पोहोचवण्यासाठी रुग्णवाहिका उपलब्ध असेल। रुग्णवाहिका उपलब्ध न झाल्यास 20,000 रुपये खर्च मिळणार आहे।